हे पहा, आता निवडणुकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते आणि त्यांनी एक विशाल जनसभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मनातील महाराष्ट्रासाठी ते काय करणार आहेत प्रोजेक्ट, मोठमोठे प्रकल्प, ते तुम्ही ऐका. तर महाराष्ट्राचे पूर्ण कायाकल्प होऊन जाईल, पूर्ण महाराष्ट्र बदलून जाईल. ऐका, सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे आपल्याला माहिती आहे धारावी आशियामधली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. तर ते तिथं जागतिक दर्जाचे टाउनशिप उभारणारे आणि त्याची सुरू झालं आहे ते मोजमाप वगैरे ते माहिती मिळवण्याचे काम. तर जागतिक दर्जाची टाउनशिप धारावी इथं. दुसरं आपल्याला माहिती मुंबई गोवा महामार्ग, तर ते सुद्धा त्याला एकदम किती खड्डे असतात, खड्ड्यांचे प्रॉब्लेम आहे. गणपतीच्या दिवसात तर जबरदस्त ट्रॅफिक असते त्याच्यावर, तर तो सुद्धा ते व्यवस्थित करणार आहेत, चालना मिळेल. फक्त तो महामार्ग नाही, नागपूर गोवा इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, व्यापार सुलभ होण्यासाठी नागपूर गोवा इकॉनॉमिक कॉरिडॉरसुद्धा ते डेव्हलप करणार आहेत. जलयुक्त शिवार, देवेंद्र फडणवीस यांची आवडती योजना, त्यांच्या मनातील योजना की महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करायचे आपल्याला. त्यांनी मागे योजना राबवली होती, फार फायदा झाला. त्याच्यामुळे जलयुक्त शिवार दुसरा भाग किंवा पार्ट 2 ते सुद्धा ते राबवणार आहेत आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी ते या जलयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून ते प्रयत्न करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि वर्धा, हो, येथे मोठे प्रकल्प यायला पाहिजेत, मोठे कारखाने यायला पाहिजेत अशी त्यांची इच्छा आहे. आणि मग त्या कारखान्यांसाठी लागणारं रस्ता, वीज, पाणी, जागा या सर्व पायाभूत सुविधा ते देण्यासाठी तिथं काम चालू झालं आहे. तर काही दिवसानंतर तिथे मोठमोठे कारखाने प्रकल्प येतील आणि साहजिकच मग अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि तिथल्या लोकांना रोजगार मिळेल. छत्रपती संभाजीनगर आणि वर्धा, पहा त्यांच्या मनात किती एकाहून एक सरस प्रकल्प आहेत. आता आपल्याला माहिती आहे अटल सेतू योजना, मुंबईमधली अटल सेतू, तर ते त्या कोस्टल रोडचं काम पुढे नेणार आहे. नवीन नवीन ते पूल बांधणार आहेत, रस्ते बांधणार आहेत, जिथं सेतू ते बांधणार आहेत, ते अजून ते कोस्टल रोडचे काम पुढे नेणार आहेत अटल सेतूनंतर. तर असे त्यांच्या मनातले हे विविध प्रकल्प मी तुम्हाला सांगितले. जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा, म्हणजे आपला महाराष्ट्र पुढच्या भविष्य काळामध्ये कसा दिसेल किंवा काय होणार आहे आपल्या महाराष्ट्रात ते जास्तीत जास्त लोकांना समजेल. करा शेअर, आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, परंतु ही माहिती अवश्य शेअर करा. धन्यवाद.